टीमला आरसीब बॉयज अलिबाग या नावाने हा संघ या ठिकाणी खेळतोय. सलामीची जोडी मैदानात घोट टीम आपण आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पोहोचवा आमच्यापर्यंत. विश्वास आणि कोण आहे? विश्वास पाटील स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती सतीश थोरात यांना आपण पाहतोय. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला होईल सुरुवात. भूमिपुत्र चषक 2025 चा ग्रँड फिनाले मेगा फायनलला झाली आहे सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज आरसीब बॉयज अलिबाग टीम कडून सचिन मात्रे गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल बाट चिकट, वॉट बॉल, काय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. विकेट किपरनं जिंकलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. कोण नवीन कोण कोण नवीन अजय कोहली नवीन फलंदाज मॅन फ्रॉम नावडे पडवेल. नावडे गावातील खेळाडू आता 1 क्रमांकासाठी मैदानात आपण पाहतोय. विकेट मिळाली आहे पहिल्या बॉलवरती. दुसरा बॉल मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न समोर पडलाय आणि फिल्डर कडून थोडी चुकी झाली आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता, कॅच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, कॅच पर्यंत देखील पोहोचला नाही आणि बॉल मात्र गेलाय सीमा पार. आलाय पहिला चौकार. 2 चेंडू आणि 4 धावा धावफलक्यावरती. चांगली सुरुवात झाली आहे ती फलंदाजी करणाऱ्या घोट टीमची. 4 धावा लागल्या धावफलक्यावरती. अजय कोहली त्यानंतर सतीश थोरात ही सलामीची. ओमो चांगला फटका पाहायला मिळालाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू मात्र जात असताना एक सिंगल रन मिळेल. सिंगल स्ट्राइक रोटेट पाहायला मिळेल. सतीश थोरात येथे स्ट्राइक एंड वरती आणि धावा होतील धावफलकावरती त्या 5. आणि आजच्या दिवसातील उमेश सर एक इतिहास पाहिला तर ज्या टीमने 100 धावा बनवल्यात, म्हणजे पहिला 100 धावा बनवल्या. ओहो वॉट स्ट्रोक, काय फटका. एबी डिव्हिलियरची आठवण करून देणारा पॅडल स्वीपचा फटका आलाय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या वरून आला हा दणदणीत देखणा फटका. षटकार. आणि 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. सतीश थोरात पहिल्याच बॉल वरती बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला. खूप चांगला फटका. अगदी पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 फिल्डर फक्त बाहेर आहेत आणि त्याचा फायदा घेतलाय. या ठिकाणी मात्र गतीनं प्रतिउत्तर. खूप चांगली गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू अगदी वेगाने टाकलाय आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली आहे. धाव फलक स्थिरावलंय ते 11 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल षटकातील बाकी आहे. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला चेंडू चालला, मिसफील्ड झाली आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल. ज्या ठिकाणी एवढी 1 धाव त्या ठिकाणी मात्र मिळाल्या त्या 2 धावा. 2च्या साह्यानं धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर अचल इंडियन आर्मी घोट टीमची धावफलकावरती पाहायला मिळेल ती 13 धावा. मार्क वरती दुसरा गोलंदाज सूरज पाटील यांना आपण पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज. आजच्या दिवसामध्ये आपण बरेचसे डावखुरे हाताचे गोलंदाज पाहिलेत, परंतु सगळ्या गोलंदाजावरती आज आक्रमण झालंय. अगदी बॉस फायटर ओवले टीमने 100 धावा बनवल्या आणि त्यानंतर सुराणा 11 श्रीवर्धन टीमने देखील 100 धावा बनवलेल्या. परंतु 100 धावा बनवणारे दोन्हीही संघ या स्पर्धेतून आता सध्या तरी बाहेर आहेत.
सूरज येतात गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॉल स्विच हिट, फार चांगला फटका पाहायला मिळाला आहे. फिल्डर कोणतेही नाही आहेत वॅकंट एरिया मधून. बॉल मात्र जाईल सीमा पार. पहिल्या बॉल अजय कोहली या फलंदाजाने लगावला स्विच हिटचा हा चौकार. आगला वेगळा फटका, वॉटर स्ट्रोक. परत एकदा फार चांगला देखणा उल्लेखनीय फटका पाहायला मिळाला आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु आव्हाक याच्या बाहेर. बॉल मात्र चाललाय सीमा पार. सलग दुसरा चौकार. आणि 2 बॉल 2 चौकार आले. तिसरा चौकार जर आला अजय कोहली यांच्या बॅट मधून तर सचिन मस्कर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चौकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं प्राइज. चौकारांची हॅट्रिक होईल का दाखल? स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, चूक झाली आहे. थोडी चूक झाली आहे. सरळ बॅटनं धावा येत आहेत. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न झालाय परंतु प्रयत्न मात्र फसलाय. चांगली गोलंदाजी या चेंडूवरती सूरज पाटील यांची पाहायला मिळाली आहे. धावा संख्या एकूण धावफलकावरती लागली आहे ती 21 धावा. 21 एक विकेट गेली आहे. या ठिकाणी मात्र चांगला फटका. गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉलला उडवला होता परंतु 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. सतीश थोरात आणि अजय कोहली यांच्या माध्यमातून 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि 2च्या साह्यानं धावा संख्या होईल ती 23. उर्वरित काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 23 धावा संख्या बनली आहे ती अचल 11 इंडियन आर्मी घोड टीमची. नेक्स्ट बॉल. थोडीशी दिशा भरकटलाय. खराब चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन मिळेल ती घोड टीमला. धावा संख्या होईल ती 24. 24 धावा धावफलकावरती. फायनलची मॅच, शेवटची लढत या स्पर्धेतील भूमिपुत्र चषक 2025. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. आता ऑफस्टिंक वरती टाकलाय. ऑफस्टिक वरती चेंडू टाकला आणि विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. धाव या चेंडूवरती एकही मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. गतीमध्ये परिवर्तन. हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दिली आहे स्क्वेअर लेगला. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न देखील सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 षटक संपलेत आणि घोड टीमची धावा संख्या झाली आहे ती 1 बाद 26 धावा. थँक्यू डीजे. 26 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक. लेफ्ट आर्म गोलंदाज विलास पाटील आले गोलंदाजी मार्कवरती. तिन्ही डावखोरे हाताचे गोलंदाज. पहिला चेंडू ऑन साइडला. एक सिंगल. एक धाव या चेंडूवरती फक्त मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 27. 27 धावांवरती आता संघ पोहोचलाय. अजून 5 चेंडू बाकी आहेत. 5 बॉलवरती एकाच दुसऱ्या मोठ्या फटक्यांची गरज. 2 लगातार षटकार अजय कोहली यांनी जर लगावले तर विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सतीश शेठ मस्कर दोघांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विश्वनाथ शेठ आणि सतीश शेठ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सचिन शेठ मस्कर. या ठिकाणी मात्र बॅटच्या रडारमध्ये बॉल परफेक्ट रित्या येत नाहीये. एक सिंगल रन. चांगली फिल्डिंग. सिंगल धाव फक्त पाहायला मिळाली. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच्या बरोबरीनं धावा होतील त्या 28. हा कोणत्याही खेळाडूंना जर षटकार लगावले तरी पारितोषिक असेल. अजय आणि सतीश थँक्यू डीजे.
या ठिकाणी मात्र खूप चांगला फटका बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. दोन दोन फिल्डर परंतु दोघांनाही चकवून गोलीच्या वेगानं बॉल मात्र सीमा पार चाललाय. आणखीन एक चौकार. जे विश्वनाथ शेठ मस्कर यांचं गीत आपण या ठिकाणी वाजवलं. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. विकेट गेली आहे. फलंदाज झालाय बाद. दुसरा धक्का मिळतो तो घोट टीमला. धावसंख्या धावफलकावरती ती थँक्यू डीजे. 2 बॉल बाकी आहे. सुधीर पाटील नवीन फलंदाज मैदानावरती जाताना आपण पाहतोय. धावसंख्या बनवली आहे. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो अचल इंडियन आर्मी घोट हा संघ. 32 धावसंख्या धावफलकावरती. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. जरा स्पीडअप करायचंय. विलास पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक घेऊन अलिबाग आरसी बॉयज अलिबाग या टीम कडून. डावकुरा आताचा फलंदाज सुधीर पाटील स्ट्राइक एंड वरती आहे. हा चेंडू पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. हवे ते बॉल. फिल्डर आले रॉट कॅच. खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. अजून एक बॉल. शेवटचा चेंडू आता बाकी आहे. 32 धावसंख्या धावफलकावरती. बॅट्समन नेम चंदू स्ट्राइक एंड वरती आहेत. शेवटचा बॉल या इनिंग मधील. फुल टॉस. वॉट स्ट्रोक. काय फटका. लाजवाब शॉट ऑफ द डे. बॉल मात्र शेवटच्या बॉलवरती पाठवलाय सीमा पार. आलाय खणखणीत षटकार आणि षटकाराच्या साह्यानं अचल इंडियन आर्मी घोट टीमनं 3 ओव्हर मध्ये धावा बनवल्यात त्या 38 धावा आणि येणारे 18 चेंडू आणि आरसी बॉयज अलिबाग टीमला विजयासाठी 39 धावसंख्येची गरज. कायम रिपोर्टचे विश्वनाथ दादा न्यूज पत्रकार. कायम रिपोर्टचे विश्वनाथ दादा न्यूज पत्रकार. न्यूज पत्रकार. नारिवली गावाचा एकच दादा. कालराम मोहीर, तुम्ही चेंडू घेतला आहे तो इकडे फेका. असे विकास केनी साहेब बोलत आहेत हो. पैसे कट होतील. मानधन कट होईल.
अवतीभवती राहा. 39 ची गरज 18 बॉलवरती. अलिबाग टीम ची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. अलिबाग टीमचे 2 खेळाडू दाखल झालेत. नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. कमलाकर दादाले आणि या स्पर्धेसाठी भूमिपुत्र चषक 2025 साठी बरीचशी मेहनत सर्वांनी घेतली आहे. त्या मेहनतीतून साकार झालेली टुर्नामेंट आपण पाहतोय. स्ट्रायकर रघु आहे ना. 18 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे की आपण जरा स्पीडअप करा, टाइमपास नकोय. या स्पर्धेसाठी बरेचशा शूरवीर दात्यांनी मदत केली आहे. संदेश शेठ घरात असतील, वरच्या ओले, त्यानंतर लवू शेठ भोईर, पडगे, अजय शेठ पाटील, सिद्धिविनायक डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर ओनर, पंडित गोवारे असतील कामोठ्याचे, दिवेश सावंत, दिनेश सावंत असतील पनवेल मेडिकलचे प्रोप्रायटर, करण भोईर असतील खोनी गावचे, करण भोईर असतील कोल्ही गावचे, संजय पाटील बॉस फायटर त्यांना आपण म्हणत असतो ते असतील. त्यानंतर रविशेठ भोईर असतील कोलवाडीचे, त्यांच्या माध्यमातून मालिकावीर साठी सायकल. त्यानंतर आपण पाहतोय सागरदादा पाटील असतील कामोठ्याचे, महेंद्र शेठ घरत असतील, त्यानंतर काना पाटील असतील सद्गुरू सिमेंट सप्लायर्सचे. सर्वच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मदत आली आहे. पहिला बॉल खूप चांगला फटका, बॉल मात्र पाठवला सीमा पार. सुरुवात चांगली झाली अलिबाग टीमची. आलाय षटकार. त्यानंतर आपण मगाशी पाहिलं प्रमुख पाहुणे रामदेव शेठ शेवाळे साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांचा देखील स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मान केला. त्यांचा देखील स्पर्धेला हातभार लागलाय. त्यानंतर अमर शेठ पवार असतील, उदय शेठ घरत, संजय पाटील बॉस यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी मदत झाली आहे. सर्व शूरवीर दात्यांनी देणगीदारांनी या स्पर्धेसाठी मदत केली आहे आणि त्या मदतीतून खऱ्या अर्थानं आणि मेहनतीतून साकार झालेली ही टुर्नामेंट भूमी चषक 2024 आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार, फलंदाज रघु माळी. दुसरा बॉल, ओहो, दुसऱ्या बॉल वरती देखील लांब लचक बिग हिट, बिग अँड यूज आय हँडसम, दॅट्स अ मॉन्स्टर हिट. षटकार. दोन बॉल वरती 2 षटकार. 39 धावांचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात झाली आरसी बॉयज अलिबाग टीमची. अलिबाग नवखर गावातील एक खेळाडू, सिक्सर किंग म्हणून त्यांची ओळख आहे आणि षटकार आणि भाषा बोलत असतात ते, आणि लगावले ते 2 षटकार. सन्माननीय श्रीकांत शेठ भोपी मॅन फ्रॉम चिचपाडा त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावपलक्यावरती लागली ती 12. रघु माळी स्ट्राइक एंडला. हुक करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल, कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. एक सिंगल रन, सिंगलच्या साह्याने स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळेल. धावसंख्या होईल ती बिनबाद 13 धावा. कमलाकर दादले आणि रघु माळी ही सलामीची जोडी आरसी बॉयज अलिबाग टीम कडून मैदानात पाहायला मिळाली आहे. कमलाकर दादले आता स्ट्राइक एंड वरती आहेत. अकूट टप्पा, चांगला फटका, फिल्डर कोणताही नाहीये, पॉवर प्लेचा घेतलाय फायदा. चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार. आलाय आणखी एक चौकार.
जे चौकार आलाय, चौकाराच्या साह्यानं 17 धावा फलकावरती लागल्यात. उर्वरित बॉलवरती 22 ची गरज. आउटसाइड ऑफचा वॉटर स्ट्रोक, देखणा फटका पाहायला मिळालाय. चेंडू जाईल सीमा पार, सलग दुसरा चौकार कमलाकर यांच्या बॅटमधून. बनवले ते 21, म्हणजे उर्वरित आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 18 धावा संख्येची. 12 बॉल 18 ची गरज स्पीडअप करायचंय. गोलंदाजी मार्कवरती गोट टीम कडून गोलंदाज बॉलर नेम सतीश थोरात यांना आपण पाहतोय. 18 धावांची गरज, 12 बॉल बाकी आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे अलिबाग टीमची. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क होऊ दिला नाहीये. गुडलेन स्पॉट वरती चेंडू टाकलाय सतीश या गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 11 चेंडू आणि 18 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 11 बॉलवरती 18 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. हा बॉल देखील मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव चेंडू. मॅच टर्निंग षटक टाकू शकेल का गोलंदाज सतीश? 10 बॉल आणि गरज येते 18 या धाव संख्येची. 10-18 असं समीकरण दोन्ही टीमच्या बाजूने. तितकाच सामना कोणी जिंकला नाहीये, कोणी हरला नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने प्रयत्न मात्र या मॅच मध्ये चालू आहेत. चॅम्पियन संघ होण्याची ही रेस आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस शफल होऊन खेळलेत. चांगला फटका, पहिले जागा बनवली, नंतर जागा दाखवून दिली आहे. चेंडू मात्र गेलाय सीमा पार. दणदणी षटकाराच्या साह्याने टीमची टोटल बनली ती 27. हा चेंडू समोरच्या दिशेनं सीमा पार. आणखीन एक चौकार आणि चौकाराच्या साह्याने धाव संख्या अलिबाग टीमची धाव फलकावरती पाहायला मिळेल ती 31 धावा. उर्वरित बॉलवरती आता विजयासाठी गरज येते 8 या धावा. 8 धाब्यांची अजून गरज. 8 बॉल बाकी आहेत. 8 ची गरज आहे आणि पूर्णपणे मॅच ओपन केली आहे ती रघु माळी आणि त्यानंतर कमलाकर दादले या दोन्ही फलंदाजांनी. आक्रमण पहिल्या बॉल पासून केलंय आणि त्या आक्रमणाचा दबाव निश्चितपणे आपण पाहतोय घोट टीमच्या गोलंदाजावरती जाणवावा लागलाय. सतीश थोरात गोलंदाजी मार्कवरती. 8 बॉल 8 ची गरज. हा चेंडू समोर टाकला. 1 धाव मिळाली आहे. वेगानं 1 धाव कंप्लीट. एकच धाव या चेंडूवरती फक्त मिळेल. 7 चेंडू आणि आता 7 धाव संख्येची गरज. 7 चेंडू 7 धावा. कोणता संघ या स्पर्धेतील चॅम्पियन होईल ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आरसी बॉयज अलिबाग की अचल इंडियन आर्मी घोट. बॉल हवेत. विकेटची चान्स. विकेट मिळेल का? शेवटच्या बॉलवरती फलंदाज झालाय बाद. पहिला धक्का लागलाय तो अलिबाग टीमला. आता 6 चेंडू बाकी आणि 7 धाव संख्येची गरज. हॅलो, चला जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. 6 बॉल 7 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पहिली विकेट गेली आहे. नवीन खेळाडू मैदानावरती. नॅट नंबर 3 च्या क्रमांकावरती अलिबाग टीम कडून. बॅट्समन नेम प्लीज.
बाबू ना त्याचं नाव नाव काय संतोष दक्षिकर संतोष ना संतोष नाव का संतोष आलेत फलंदाजी साठी वन डाऊनच्या क्रमांकासाठी 6 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अजय कोहली आलेत गोलंदाजी मार्कवरती 6 बॉल 7 पहिला चेंडू फिरकी पट्टू सारखा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय रघुमाळी यांना रघुमाळी अजूनही मैदानात आहेत 5 बॉल 7 धावसंख्येची गरज फायनलची मॅच या भूमिपुत्र चषक 2025 ची आपल्याला पाहायला मिळाली आहे खूप चांगली टुर्नामेंट भव्य दिव्य आयोजन परफेक्ट नियोजन या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे 5 बॉल 7 ची गरज सुरेख चेंडू पाहायला मिळाला एक सिंगल मिळाली दुसरीचा प्रयत्न नाहीये वॉट फिल्डिंग चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल ती अजय कोहली यांच्या माध्यमातून एक सिंगल रन फक्त मिळेल 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम एक बॉल आणि आता षटकार लगवायचा आहे षटकार ठोकायचा आहे कशी फलंदाजी होईल ते आपल्याला पाहावं लागेल एक चेंडू 6 ची गरज संतोष स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील अजय कोहली यांच्या हातामध्ये चेंडू आहे मॅन फ्रॉम नावडे गावातील खेळाडू अजय कोहली या मॅच मध्ये सामना वाचवतील का ते पाहावं लागेल 4 बॉल आणि 6 फुल टॉस बॉल हवेत विकेटची चान्स विकेट मिळाली आहे फलंदाज मात्र ठरलाय बाद मोठा धक्का मिळालाय तो अलिबाग टीमला मॅच मध्ये आलाय ट्विस्ट कोणी जिंकलेला नाहीये कोणी हारलेला नाहीये सामना अजून बॅलन्स 3 बॉल तीन बॉल 6 ची गरज मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळालाय रोमांचक लढत हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय दोन्हीही संघाच्या बाजूने प्रयत्न चालू आहेत कोणता संघ भूमिपुत्र चषक 2025 चा मानकरी ठरेल चॅम्पियन ठरेल ते येणारे 3 चेंडू सांगून जातील नवीन खेळाडू मैदानावरती आलाय सचिन मात्रे लेफ्टी बॅट्समन डावखुरा हाताचा फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय 3 चेंडू आणि गरज येते 6 या धावसंख्येची कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम एक षटकार एक मोठा फटका पाहिजे जिंकण्यासाठी तो मोठा फटका येईल का त्याच्या विरोधात अजय कोहली यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज ऑन साइडला आपण पाहिलं तर 3 फिल्डर लॉंग ऑन डीप मिड विकेट एक्स्ट्रा डीप स्क्वेअर लेग एक लॉंग ऑफला आणि त्यानंतर एक फिल्डर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर 3 बॉल 6 ची गरज गोलंदाज तयार फटका 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 गेलाय सीमा रेषा पार आणि आलाय हा दणदणीत षटकार आलाय का 2 मिनिटं डिसिजन पेंडिंग आहे कॅमेरामॅनला विचारा चौकार येतोय मॅच अजून बाकी आहे रोमांचक लढत पाहायला मिळाली आहे चेंडू सीमारेषा पार गेलाय परंतु षटकार नाहीये आलाय चौकार म्हणजे सामना अजून बाकी आहे 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज परंतु जेल ड्रॉप झालाय आणि चेंडू मात्र सीमा पार गेलाय 2 धावा पाहिजेत अजून 2 धावसंख्येची गरज 2 बॉल बाकी आहेत कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम कोणता संघ चॅम्पियन ठरेल कोणाला मिळेल ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ते आपल्याला पाहावं लागेल खूप चांगली गोलंदाजी केली आहे निश्चितपणे अजय कोहलीचं कौतुक करू आपण कारण चांगली गोलंदाजी सामना अजूनपर्यंत त्यांनी बॅलन्स ठेवला आहे 6 बॉल 7 ची गरज होती आणि आता 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज फिल्डिंग थोडीशी अटॅकिंग लावली आहे समोर ठेवलेत सगळे फिल्डर आपण पाहिले तर अगदी समोर आहेत आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हा चेंडू एकदा वेगानं कंप्लीट दुसरीचा प्रयत्न
आणि 2 धावा या धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चॅम्पियन संघ ठरला तो आरसी बॉयज अलिबाग हा संघ. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम अलिबाग. ही टीम आरसी बॉयज अलिबाग, श्रीवर्धन आणि घोट तिन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आणि सर्व प्लेइंग 11 आपण बक्षीस वितरण समारंभासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. लगेच या, टाइमपास नकोय.
चषक या नावाने ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती. 17, 18, 19 जानेवारी 2025 दरम्यान ही स्पर्धा रंगली. 60,000 या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 30 आणि तृतीय पारितोषिक 20,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आपण पाहतो आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजसाठी कूलर या ठिकाणी देण्यात आलाय. लवकरच आपण अनाऊन्स करू कोणत्या संघाला कोणतं पारितोषिक मिळालंय. सन्माननीय विश्वास शेठ पाटील टोंडरे यांना विनंती आहे आपण मंचावरती या. टोंडरे गाव आणि रायगड टेनिस क्रिकेट मधील एक लेजंड खेळाडू विश्वास पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय प्रवीण पाटील भावंजे यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती यायचंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय प्रवीण शेठ पाटील यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. भूपेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते प्रवीण पाटील यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. ऑन स्क्रीन WTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सन्माननीय अलिबागचे राकेश चव्हाण यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती या. आपल्या देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. रायगड 40+ चे उपाध्यक्ष राकेश चव्हाण सर या स्पर्धेसाठी दाखल आहेत. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने आयोजकांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर श्रीवर्धनचे लेजंड खेळाडू नाना दिवेकर यांचा देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती या. रायगड 40+ चे उपाध्यक्ष नाना दिवेकर यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. नाना दिवेकर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस सचिन म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण देखील मंचावरती या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय सचिन शेठ म्हात्रे यांना विनंती आहे आपण मंचावरती या. महाराष्ट्र पोलीस दलातील सचिन म्हात्रे साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. आणि त्यानंतर रायगडचा टायगर लेजंड क्रिकेटर ऑफ टोंडरे आणि रायगड टेनिस क्रिकेट विश्वास पाटील सरांना विनंती आपण देखील मंचावरती या. एक काल असा होता विश्वास पाटील सरांनी बॅटिंगच्या जोरावरती विरोधकांना घाम फोडला होता. तो रायगडचा टायगर विश्वास पाटील यांना विनंती आपण मंचावरती या. आणि आता या वर्षी गेल्या वर्षी देखील विश्वास पाटील सरांच्या माध्यमातून एक सेंचुरी पाहायला मिळाली आपल्याला. 3 संघामध्ये 3 बक्षीस द्यायची होती. झालं विश्वास पाटीलांचं झालं. विश्वास पाटील झालं ना. ओके ना. आता बेस्ट बॉलर. बोलूया बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ओके 2 मिनिटं जरा सन्मान करून घेऊ आपण. उमेश भोईर सरांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. उत्कृष्ट स्कोरर आणि प्रत्येक चेंडू मागे नित्यांत माहिती कॉमेंट्रेटरला खऱ्या अर्थानं मदत करणारे
आणि प्रत्येक चेंडूची नितांत माहिती पुरवणारे मॅन फ्रॉम चिचपाडा उमेश भोईर सरांचा सन्मान या मंचावरती केला जातो. आयोजकांना विनंती आहे. उमेश भोईर सरांचा सन्मान या मंचावरती आपण करतोय. मायेची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल WTC इव्हेंट वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यानंतर आमचे DJ हर्ष नांदगाव यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अगदी फार चांगली क्वालिटी त्यांच्या साऊंडची आपल्याला पाहायला मिळाली. आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि चांगल्या चांगल्या गीतांची परभणी त्यांनी आम्हाला दिली आहे. ते हर्ष DJ नांदगाव यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. त्यानंतर WTC लाईव्ह इव्हेंट यांच्या ऑपरेटरला विनंती आपण देखील आपला सन्मान देखील करणार आहोत. WTC लाईव्ह इव्हेंट पूर्वेश यांचा सन्मान आपण या मंचावरती करू. स्पर्धा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह होती. अगदी घरबसल्या प्रेक्षकांसाठी लाईव्हची व्यवस्था देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र केली होती. जे प्रेक्षक या ठिकाणी येऊ शकले नाहीत त्यांना घर बसल्या थेट लाईव्ह प्रक्षेपण WTC लाईव्ह इव्हेंट आणि पंच अंपायर लालचंद गावण सरांना विनंती आहे आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. लालचंद गावण सर नाही आहेत का? ओके ठीक आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय ज्यानं 5 मॅच मध्ये 6 विकेट घेतल्या 8 विकेट घेतल्या 6 ओव्हर टाकल्या आणि 8 विकेट घेणारा श्रीवर्धन टीमचा केतन ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज. विश्वास पाटील आणि नंतर प्रवीण पाटील आपणास विनंती आहे आपण आपला शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच नाही उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट केतन श्रीवर्धन टीमचा केतन ठरलाय. उत्कृष्ट गोलंदाज ज्याला मिळाली आहे आकर्षक ट्रॉफी आणि कूलर. या स्पर्धेच्या वतीनं कूलर आपण त्याला गिफ्ट देतोय. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगला खेळ राहिलाय. पुढील मॅच आणि पुढील टुर्नामेंटसाठी या आमच्याकडून असतील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज 5 मॅच टोटल 27 बॉलचा ज्यानं सामना केलाय 63 धावा बनवल्यात त्यामध्ये 7 षटकार 3 चौकार आहेत. तो अलिबाग टीमचा रघुमाली ठरलेत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज. बालू शेठ आपणास विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते अलिबाग टीमचा लेजंड खेळाडू रघुमाली यांना बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब दिला जातोय. उत्कृष्ट फलंदाज 27 बॉल वरती 63 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या. आपल्या टीमला चॅम्पियन बनवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते रघुमाली ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. खूप खूप शुभेच्छा आणि पुढील मॅच साठी ऑल द बेस्ट. नंतर बोलूया आपण 3रा क्रमांक या स्पर्धेतील ज्या टीमनं पटकावलाय पियुष अँड सुराणा 11 श्रीवर्धन संघ ठरलाय या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. श्रीवर्धन टीम आपणास विनंती आहे की आपण 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक घेण्यासाठी मंचावरती या. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ नाना दिवेकर आणि त्यांच्या सर्व टीमने दाखवला. राकेश केतन त्यानंतर समीर जमीन सर्व खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला. त्यांना सेमीफायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं परंतु त्यांच्या वाटेला 3रा क्रमांक आलाय. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 20,000 रुपये देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सचिन मस्कर आणि त्यानंतर सचिन पाटील दोघांना ही विनंती आहे आपण आपल्या
सचिन शेठ मस्कर आणि सचिन शेठ पाटील दोघांना ही विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेतील तिसरा क्रमांक पियुष अँड सुराणा 11 श्रीवर्धन संघ ठरलाय या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या टीमसाठी, फार चांगला खेळ त्यांचा राहिलाय. थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट.